नमस्कार, आपले मानवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर दीपेश पस्ते आपले सहर्ष स्वागत करतो। पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। नमस्कार, आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील काही ताज्या घडामोडी। अक्षदा म्हात्रेला न्याय मिळवून देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी। शिवाडा मंदिरात अत्याचाराला बळी पडलेल्या अक्षदा म्हात्रे या पीडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी निवेदनातून केली आहे। पोलीस अधिकाऱ्याच्या जाचा कंटाळून पोलीस पाटलाची आत्महत्या। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यामधून तेव्हा येथील पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बडीकर यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या छताला गळफास घेऊन आणि व्हिडिओ व्हायरल करून आत्महत्या केल्याची घटना काल घडली आहे। सोमठाणा लक्ष्मी मंदिरातील कळस तोडून सोने व इतर वस्तूंची चोरी। उमरी तालुक्यातील मौजे सोमठाणा येथील गावाच्या मध्यभागी असलेले लक्ष्मी माता देवीच्या मंदिरावरील असलेल्या कळस चोरून सोने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 21 जुलैच्या मध्यरात्री घडली आहे। विद्यार्थी दशेत असाही प्रामाणिकपणा। तरसंबेच्या विराज चौगले याने सापडलेला मोबाईल परत करत जपला आपला प्रामाणिकपणा। तरसंबले राधानगरी येथील कुमार विराज शामराव चौगले 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला 20,000 रुपये किमतीचा सापडलेला मोबाईल मुसेवाडी येथील मूलमालक मयूर बरकाळे यांना परत केला। JNPA बंदरात वाहतूक संपुष्टात आली असून मागील जून महिन्यात सर्वाधिक कंटेनर हाताळले। JNPA बंदरातील कामकाज सुरळीत असून जून महिन्यात बंदरात सर्वाधिक कंटेनर हाताळणी करण्यात आली, तर बंदरात कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी नसल्याचा दावा काल JNPA प्रशासन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत JNPAचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी केली आहे। ओबीसी समाजातील गोविंद तुळशीराम गंधाफुले यांच्यावर प्राणघातक हल्ला। अजनी बिलोली या गावातील काही मराठ्यांनी नावी ओबीसी समाजातील गोविंद गंधाफुले यांना फोन करून बाहेर बोलावून घेतले व भाद्या तुम्ही ओबीसी लय माजलेलं तुझी जमीन आम्हाला सोड असे म्हणत त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला। शिवाय त्याच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला।